जय भीम सगळ्यांना. काल आपण सेक्युलर मुवमेंटची भूमिका ही प्रामुख्याने सेक्युलर आर्ट मुवमेंट आणि सेक्युलरिझम यांच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक काल आपण 18 ते 20 याच कालखंडाबद्दल बोललो. वास्तविक हा 2011 पासून 2020 पर्यंतचा कालखंड आहे. त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्यामुळे 18च्या पूर्वीच्या घटनांचा किंवा व्यक्तींचा, कार्यकर्त्यांचा उल्लेख आला नाही. मला समजून घेतील असं समजतो आणि मी आजच्या आपल्या व्याख्यानाकडे वळतो. काल आपण शेवट करताना असं म्हणालो की फुले आंबेडकरी विचारधारेला आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेला जो सेक्युलर विचार आहे, त्या विचाराच्या आधारावर चाललेली कला क्षेत्रातली चळवळ म्हणजे आपण तिला सेक्युलर मुवमेंट म्हणू. मी आज काही असे मुद्दे मांडणार आहेत की जे सेक्युलर मुवमेंटच्या पुढच्या वाटचालीसाठी आवश्यक आहेत किंवा कदाचित सगळ्याच एकूण कलाक्षेत्राशी ते निगडीत आहेत. मी आता असं म्हणालो की हा एक विशिष्ट विचार आधाराला घेऊन कलाक्षेत्रात जी काही चळवळ चालू होईल तिला सेक्युलर आर्ट मुवमेंट म्हणता येईल. इथे पहिला मुद्दा असा आहे की एखादी विशिष्ट विचारधारा घेऊन कलाकारानं काम करावं का, किंवा याही पुढचं त्यांचं म्हणणं असं की विशिष्ट एखादी विचारसरणी कलाकाराने स्वीकारणे हे मूलतः चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्यामुळे कलाकृती ही कलामूल्यापासून दूर जाते आणि ती निकृष्ट बनते. त्याच्या पोटामध्ये आणखीन एक मुद्दा असा की विशिष्ट विचारसरणी स्वीकारल्यामुळे कलाकारांचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्या जाते. याची चर्चा आपण कशी करणार आपल्या बाजूनं? त्यासाठी पहिला मुद्दा असा आहे की हे प्रश्न किंवा समस्या कोण विचारतो? कुणाला एखादी विशिष्ट विचारसरणी घेऊन कलाकारांनी काम करावं हे गैरसोयीचं वाटतं. तर इथली विषम आणि अन्यायी समाज व्यवस्था ज्यांना बदलायची नाही किंवा ज्या विचारानं ती बदलली जाण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे त्यांचे हितसंबंध धोक्यात येतात, अशांचे हे प्रश्न आहेत. कारण आपण जो विचार स्वीकारतो तो विचार स्वीकारून काही कृती करतो. लिहिणं असेल, बोलणं असेल, चित्र काढणं असेल, गाणं असेल, नाटक असेल, याच्यामुळे अस्तित्वात असलेल्या विषमताग्रस्त समाज व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप होतो आणि ती समाज व्यवस्था बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. हे ज्यांना नको आहे त्यांचे हे प्रश्न आहेत. आणखीन हे लोक कोण आहेत? हे लोक तेच आहेत की ज्यांनी आपल्या साहित्याच्या आणि कलेच्या माध्यमातून समाजामध्ये ईश्वरवाद, अध्यात्म, धार्मिकता, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलेलं आहे.
आणि तेच लोक असं म्हणतायत की कलेचं विचाराचं ओझं कशाला. म्हणजे त्यांचे हितसंबंध जोपासणारा विचार जर स्वीकारला तर त्यांना त्याचं ओझं वाटत नाही. पण समाज बदलाचा विचार स्वीकारला तर मात्र त्यांची अशी भूमिका असते की कलावंताच्या स्वातंत्र्याचं काय, किंवा विचार स्वीकारल्यामुळे कलेच्या कलात्मकतेचं काय, वगैरे वगैरे वगैरे. यामध्ये फार अडकून न राहता मी एवढंच म्हणेन की इतिहास काय सांगतो. इतिहासाकडे एक नजर टाकल्यास आपल्या असं लक्षात येईल की साहित्य असो किंवा कला असो, या त्याच श्रेष्ठ मानल्या गेलेल्या आहेत त्या ज्या साहित्याने किंवा ज्या कलेने परिवर्तनांचा विचार, मानवमुक्तीचा विचार, सामाजिक बांधिलकीचा विचार स्वीकारलेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न आपण मोडीत काढायचा किंवा त्या प्रश्नापासून आपली फारकत करायची. आणि आपण विचार स्वीकारतो एखादा म्हणजे कलावंत काय गुन्हा करतो असं नसून मानवमुक्तीच्या विचाराला बांधलेली मी आणि माझी कला आहे असं अभिमानानं सांगता आलं पाहिजे. हे मला मान्य आहे की कला निर्मितीमुळे आणि कलाच्या आस्वादामुळे सुद्धा आनंद मिळतो. मला हेही मान्य आहे की शिल्पकला असो, चित्रकला असो किंवा कोणत्याही कला असो, या सगळ्या ललित कलांच्या माध्यमातून किंवा साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्ञान शाखांची कवाडे उघडी होतात. पण त्याच वेळेला आपल्याला हे मान्य करावं लागेल, ज्याचा काल अस्पष्ट उल्लेख झाला, की हे साहित्य आणि याच कला सांस्कृतिक क्षेत्राचं माध्यम बनून समाजाला गुलाम ठेवतात किंवा त्यांचं शोषण करतात, किंवा त्या गुलामगिरीची शोषणाची जी प्रोसेस असते त्याचे हे वाहक बनतात. आणि दुसऱ्या बाजूला मग या विशिष्ट संस्कृतीच्या विरोधी जी आपली संस्कृती आहे तिचा स्वीकार केलेले साहित्य किंवा कला या शतकानुशतकाच्या गुलामगिरीतून माणसाला मुक्त करतात. जसं की असं म्हटलं जातं की पुस्तकच माणसाला गुलाम करतात, तसं पुस्तकच माणसाला मुक्तही करतात. एक उदाहरण देईन मी की जे आपण स्पर्धापूरच्या वर्कशॉपमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे विशिष्ट विचारधारा स्वीकारलेली कलाकृती किंवा मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये कशी रोल करते, ते उदाहरण दिलं होतं मी जॉकियस लोईस डेव्हिड नावाच्या चित्रकाराच, की ज्यानं 1784 मध्ये होत ऑफ द हरेती नावाचं चित्र तयार केलं होतं, ज्याचा मराठीत अर्थ असा होतो की, किंवा इंग्रजीमध्ये असं म्हणता येईल की रेडी टू डाय फॉर लिबर्टी. काय होतं की त्या काळामध्ये रोमचं वर्चस्व सगळ्या युरोप खंडावरती होतं. लोक गुलामगिरीत आणि शोषित अवस्थेमध्ये जगत होते. तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी एक बाप आपल्या 3 मुलांना तलवारी देतो, एवढंच ते चित्र आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या चित्राचा प्रभाव फ्रेंच मधले जे क्रांतिकारक विचारवंत होऊन गेले त्याच्यामध्ये दिदोरो आहे, वाल्टियर आहे आणि रुसो आहे. यांनी ती प्रेरणा घेऊन जे काही वैचारिक लेखन केलं, त्या वैचारिक लेखनामध्ये प्रामुख्याने
विवेकवाद, नैतिकता, मानवी मूलभूत अधिकार यांच्या अनुषंगाने त्यांनी लेखन केलं आणि त्या लेखनाची प्रेरणा घेऊन फ्रेंचमध्ये 1789 मध्ये क्रांती झाली. आणि मी म्हणतो तसं की आधुनिक जगाची सुरुवात तिथून झाली. मला एवढंच सांगायचं या निमित्तानं की एखादी विशिष्ट भूमिका घेऊन एखादी कलाकृती निर्माण केल्यानंतर एकूण मानवी समाजाचं काही नुकसान होत नाही. हा मुद्दा हा आहे की तुम्ही कोणती विचारसरणी स्वीकारता, माणसाला मुक्त करण्याची की माणसाला गुलाम करण्याची, माणसाचं शोषण करण्याची की माणसाला शोषण मुक्त करण्याची. म्हणजे केवळ विचार स्वीकारला असं नाही, तर कोणता विचार स्वीकारला हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून आपण सुरुवातीपासून म्हणतो आहोत की फुले आंबेडकर असतील, कबीर असतील, बुद्ध असतील, ही जी भारतातली जी काही एक क्रांतिकारक विचारवंताची जी काही एक साखळी आहे, ती विचारधारा आपण स्वीकारत असल्यामुळे आपला विचार हा मानव मुक्तीचा विचार असल्यामुळे कलावंताने तो स्वीकारल्यामुळे तो काही गुन्हा करत नाही, उलट मानव मुक्तीच्या लढ्यातला तो एक सैनिक बनतो असं मला वाटतं. सेक्युलर आर्टची कलाकृती म्हणजे नेमकं काय? अमुक एक कलाकृती सेक्युलर आहे की नाही हे कसं ओळखायचं? त्याचे सगळेच निकष आज काय मी वेळेअभावी देऊ शकत नाही. आपल्यासारख्या सगळ्यांशी चर्चा करून ते ठरवता येईल. पुण्यामध्ये जेव्हा प्रदर्शन भरलं होतं आपलं पाचगणीच्या चित्रांचं, व तिथे एक जण आला आणि मला म्हणाला की यामध्ये सेक्युलर काय आहे. तर आम्ही म्हणालो की यात नॉन सेक्युलर काय आहे. मग आमची थोडीफार चर्चा झाली. त्या अनुषंगाने मी हा पुढचा मुद्दा मांडतो की काल आपण पाहिलं की सेक्युलरचा पहिला अर्थ असा आहे की या जगाशी निगडीत. मी म्हटलं ही जी सगळी चित्र लावलेली आहेत ती या जगाच्या जडणघडणीशी, या जगातल्या वास्तववादाशी, या जगातल्या समस्येशी संबंधित आहेत, त्यामुळे ते सेक्युलर आहेत. म्हणून जे जे या जगाशी निगडीत आहे, आपल्या भोवतालाशी निगडीत आहे, आपल्या भोवतालाच्या सुखदुःखा निगडीत आहे, ते सगळं सेक्युलर म्हणायला हरकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी असं म्हणता येईल की जे पारलौकिक जगाशी संबंधित आहे ते सेक्युलर नाही. मग ते कसं काय आहे? ते सगळं आध्यात्मिक आणि धार्मिकतेचं आहे. किंवा ज्या आपल्या सेक्युलर आर्टमध्ये धार्मिकतेचं किंवा अध्यात्माचं उदात्तीकरण होणार नाही त्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. मग तो कोणताही धर्म असो किंवा कोणतेही अध्यात्म असो, तो आपल्या कलेतून त्याचं उदात्तीकरण करता उपयोगाचं नाही. किंवा मानवी समस्याची जी उत्तर आहेत ती या व्यवस्थेत आहेत, मानवी व्यवस्थेमध्ये आहेत, मानवी समाज व्यवस्थेमध्ये आहेत असं टोकदारपणे सांगणं चित्राच्या माध्यमातून ते सुद्धा सेक्युलरच आहे. नॉन सेक्युलर अशी आता या प्रसंगी टीका बरोबर नाही, तरी पण परवा एक म्हणजे काल अशी बातमी आली की तुम्ही 20 तारखेला मृत्युंजय महापठण करा. ही आध्यात्मिक गोष्ट आहे, ही प्युअरली टोकाची धार्मिक गोष्ट आहे, ही नॉन सेक्युलर गोष्ट आहे. म्हणून या जगातल्या समस्या, या जगातल्या व्यवस्थेला विचारणं याला म्हणायचं सेक्युलर. तर त्या अनुषंगाने काढलेली कलाकृती निर्माण केलेली ती सेक्युलर. इथल्या व्यवस्थेच्या किंवा इथल्या जीवनाच्या समस्येचं उत्तर आकाशाकडे डोळे लावून जर कोण बघत असेल आणि त्या अनुषंगाने काही कृती करत असेल, मग ते कलेचे असो, साहित्याचे असो, कशाचे असो, ती नॉन सेक्युलर आहे, ती रिलिजियस आहे, ती आध्यात्मिक आहे, त्याचा ना आपला काही संबंध नाही.
या जगाचं आकलन आणि त्याच्यावरचं भाष्य हे सेक्युलरचं महत्वाचं कार्य आहे. तुमच्या भोवतालचं जे मानवी जग आहे त्याचं नेमकं आकलन तुम्हाला झालं पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचं म्हणून एक भाष्य झालं पाहिजे. कलावंत हा दोन मूलभूत घटकांनी बनलेला असतो. एक त्याच्यामध्ये टोकाची संवेदनशीलता असते आणि तो विवेकवादी असतो किंवा असावा लागतो. आणि त्यामुळे संवेदनशीलता अधिक विवेकवाद यातून बनलेल्या कलावंताच्या व्यक्तिमत्वाने तुमच्या भोवतालच्या पर्यावरणावरती भाष्य केलंच पाहिजे. त्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आपल्यासारख्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही. पिकासोचे गुर्निका चित्र आहे. स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्याच्या निमित्तानं त्यानं काढलेलं. त्यानं त्या काळावरती एक भाष्य केलेलं आहे त्या चित्राच्या निमित्तानं आणि ते इतकं प्रभावी झालंय की ते आज जगातल्या प्रमुख चित्रापैकी कलाकृतीपैकी कलाकृत झालेलं आहे. त्याचं महत्वाचं कारण केवळ ना तत्कालीन परिस्थितीवरती वास्तवावरती भाष्य केलं नाही, तर ते भाष्याची जी मेथडॉलॉजी, भाष्याचं जे स्वरूप आहे ते उत्तुंग आहे. आणि म्हणून तुमच्या भोवताली जे काय घडत आहे त्याच्यावरती काल पण मी उल्लेख केला, आज पण पुन्हा उल्लेख करेन. प्राध्यापक सुनील अवचार पासून आपले जे काही कलावंत मंडळी आहेत ते जे काही चित्र काढता येतात ते वर्तमान काळातलं त्यांचं एक प्रकारचं भाष्य आहे आणि ते आकाशाकडे डोळे लावून न बसता इथल्या व्यवस्थेला ते प्रत्यक्ष प्रश्न विचारतायत की या समस्येचं तुम्ही काय करणार. असो, जर चुकीचा विचार स्वीकारला तर तेच साहित्य, त्याच कला किंवा मानवी गुलामगिरीतून शोषणाचं साधन बनतात. पण मी आता उदाहरण दिले त्यानुसार तेच साहित्य, त्याच कला मानवी मुक्तीचं सुद्धा साधन बनतात. जसं की मी मगाशी म्हटलं की पुस्तकच माणसाला शतकानुशतके गुलामी ठेवू शकतात आणि पुस्तकच माणसाला शतकानुशतकाच्या गुलामगिरीतून मुक्त करू शकतात. याचं भारताच्या संदर्भातलं सगळ्यात ठसठशीत उदाहरण जर कुठलं असेल तर मनुस्मृती विरुद्ध भारतीय संविधान होय. तो मागाशी उल्लेख केला पिकासोचा, त्याचंही प्रसिद्ध वाक्य आपल्या सगळ्यांना माहित आहे. तो असं म्हणतो की आपली चित्र ही दिवाणखाने सजवण्यासाठी नाही, ती लढाईचं शस्त्र आहे, संरक्षणाचं आणि शत्रूवरती वार करण्याचं. तो असं म्हणतो की पेंटिंग इज नॉट डन टू डेकोरेट अपार्टमेंट, इट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ वॉर फॉर अटॅक अँड डिफेन्स अगेन्स्ट एनिमी. असं म्हणतो. मला असं वाटतं की खूप आहे याच्यातून, खूप सांगता येईल, याच्यावर चर्चा सुद्धा करता येईल. मी आता काही आणखीन महत्वाच्या मुद्द्याकडं आपलं लक्ष वेधू इच्छितो. कलाकृतीची निर्मितीची प्रक्रिया काय असते आणि त्याच्यामध्ये सेक्युलरिझमचा काय संबंध येतो. मी आपणाला माझ्या आकलनाप्रमाणे मांडू इच्छितो की कोणत्याही कलावंताचा जीवनानुभव अधिक ज्ञानानुभव मिळून कलाकृती निर्माण होते. दुसऱ्या परिभाषेत बोलायचं तर जाणीव अधिक नेणीव यांच्या संघर्षातून किंवा संयोगातून किंवा समन्वयातून कलाकृती घडते. पण आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे की ज्ञानानुभवामध्ये जाणीव असते आणि ती रॅशनल असते, तार्किक असते. आणि जीवनानुभवामध्ये जाणीवी असते आणि नेणीवी असते. आणि नेणीवेमध्ये अतार्किकपणा असतो आणि इरॅशनल असते. मला काय म्हणायचे ते नीट समजावून घेऊ आपण.
की कलाकृतीमध्ये हे दोन्ही घटक, जीवनानुभव आणि ज्ञानानुभव किंवा जाणीव आणि नेणीव, यांचा दोघांचाही प्रभाव असतो. पण कॉन्सेस ही तार्किक लॉजिकल असते, बुद्धी प्रामाण्यवादी असते, आणि नेणीव मात्र अतार्किक असते, इररॅशनल असते. मी काही वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी, बाळासाहेब पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील, जहांगीरला त्यांचं प्रदर्शन भरलं, त्या कालखंडामध्ये मी त्यांच्या चित्रावरती लिहिलं होतं आणि असं म्हटलं होतं की जाणीव नेणिवेला आविष्कृत करणारी चित्रकारिता, असं त्याचं एक साधारणतः टायटल दिलं. म्हणजे एक गोष्ट आपल्याला त्याची खबरदारी घ्यावी लागेल की कोणत्याही परिस्थितीत आपल्या अतार्किक नेणिवेने आपल्या तार्किक जाणीवेवरती मात केली नाही पाहिजे. म्हणजे ती चित्रकलाकृती ही रॅशनल होईल, तार्किक होईल, बुद्धी प्रामाण्यवादी होईल, नव्हे ती विचाराची आपण स्वीकारलेल्या सुसंगत राहील. आता एक असं मानलं जातं, ते खरंही आहे, की जाणीव नेणीव युक्त अन्वेषण पद्धती ही कॉम्रेड शरद पाटलांनी शोधून काढली म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती भाष्य केलं, त्याच्या संबंधी काही लिखाण केलं. पण इतिहासाचा मागोवा घेता आपल्या लक्षात असं येईल की बुद्ध असो, दिग्नाक असो, किंवा अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांनी या जाणीव नेणिवेच्या संदर्भात काय भूमिका घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचर मध्ये तुम्हाला आढळेल. फक्त फरक आहे तो कुठं? परिभाषेचा. बुद्धानं वापरलेली परिभाषा, दिग्नागानं वापरलेली परिभाषा, बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली परिभाषा आणि कॉम्रेड शरद पाटलांनी वापरलेली परिभाषा, या परिभाषेमध्ये फरक असू शकतो, नवे आहे, परंतु त्यातला जो मुख्य गाभा आहे तो मात्र एक सारखाच आहे. आणि मला असं वाटतं की सेक्युलर आर्ट मुवमेंटने ही जाणीव नेणीवयुक्त अन्वेषण पद्धतीचा स्वीकार करताना जाणीवेला अधिक महत्व दिलं पाहिजे. कारण नेणीव ही अतार्किक असते. मी त्याच्या संबंधी हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. मी तूर्त एवढंच आपल्या पुढे मांडतो आणि पुन्हा केव्हा तरी सविस्तर बोलता येईल. आणखीन एक मुद्दा असा आहे की ज्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, प्रस्थापित लोक, त्यांचं म्हणणं आणखीन एक असं की कलावंत जन्माला यावा लागतो. ही नॉन सेक्युलर भूमिका आहे. ही आध्यात्मिक, धार्मिक आणि पारलौकिकवादी आत्मा परमात्मा मानणाऱ्यांची भूमिका आहे की कलावंत जन्माला यावा लागतो. सेक्युलरचं म्हणणं असं आहे की कलावंत घडतो, त्याच्या व्यक्तिमत्वाने, त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणाने, सामाजिक सांस्कृतिक वातावरणाने तो घडतो. मला एक आठवण आली की जेम्स वॅटसन नावाचा अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचं म्हणणं असं होतं किंवा सगळ्या जगापुढे त्यानं आव्हान दिलं होतं की मला 1 डझन लहान मुलं द्या, बाळ, निरोगी बाळ द्या म्हणाला, 1 डझन, आणि मी त्यांना असं ट्रेनिंग देईन की तुम्ही त्याचं काय करायचं ते सांगा, मी ते करून देईन. म्हणजे त्यातल्या बाळांचं तुम्हाला लीडर करायचं आहे, मी त्याचा लीडर करून देईन. इंजिनियर करायचा आहे, इंजिनियर करून घेईन. डॉक्टर करायचा आहे, डॉक्टर करून घेऊन. त्याचं एवढं म्हणणं होतं की यातल्या एखाद्याला चोर करायचं तर मी चोर बनवीन, किंवा यातल्या एकाला भिकारी बनवायचं असेल तर भिकारी बनवीन,
आणि पुढारी बनवायचं असेल तर पुढारीही बनवेन. हे त्याचं चॅलेंज अजून कोणी स्वीकारलेलं नाही किंवा त्याला कोणी कंडम केलेलं नाही. माझा मुद्दा असा आहे की कलावंत जन्माला येतो असं जेव्हा म्हणतात, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जन्म या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे जात. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आला, काही विशिष्ट जातीचेच लोक कलावंत म्हणून जन्माला येऊ शकतात आणि ते आपल्या सेक्युलर विचाराला मारक आहे. आणि म्हणून जन्माचा जातीशी कलावंत पण जोडणं हे आम्हाला मान्य नाही. असो, तिसरा मुद्दा असा आहे की सेक्युलर आर्ट मुवमेंट ही किंवा शाहू आंबेडकर फुले बुद्ध विचार हा कलाकृतीच्या रचना सौंदर्यापेक्षा आशय सौंदर्याला अधिक महत्व देतो. म्हणजे एखादं चित्र बाह्यता किती जरी सुंदर असलं तर त्या चित्रातून काय मांडलेलं आहे, काय आशय आहे, तो अधिक महत्वाचा आहे. आमच्याकडे असं म्हटलं जातं की मातीच्या कपातून तुम्हाला दूध दिलं आणि सोन्याच्या कपातून तुम्हाला विष दिलं तर तुम्ही काय स्वीकारणार? कलाकाराचं किंवा कलावंताचं किंवा कलाकृतीचं काहीच असंच आहे की आत काय आशय काय आहे. तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल, तुमचे कला संगती चांगली असेल, त्याची परिमाण योग्य असतील किंवा पारंपरिक सौंदर्य शास्त्रा दृष्टीनं ते उत्कृष्ट कलाकृती असेल, पण त्यातून मॅसेज कोणता जातो, त्यातला आशय कोणता तुम्ही लोकांना देता हे अधिक महत्वाचं आहे. तुम्ही सोन्याच्या कपातून विष तर लोकांना देत नाही, याचा विचार आपण प्रामुख्याने केलं पाहिजे. मी आणखीन एक उदाहरण घेईन लगेच की आज सुनीलच्या चित्रावरती एक भाष्य आलं की ती काय ते उपाशी पोटी कशी ते प्रार्थना करत बसतं असं ते दाखवलं. मला तर नाही ते आठवत. तो एखाद्या भिकाऱ्याचं चित्र आहे, मरणासन्न पडलेलं. ते चित्र तुम्ही सुंदर आहे म्हणणार का? तेव्हा अशी कलाकृती जेव्हा सुंदर आहे असं म्हणता तेव्हा तुम्ही कलावादी भूमिका घेता, तुम्ही नॉन सेक्युलर भूमिका घेता, तुम्ही आध्यात्मिक भूमिका घेता. आणि अशा प्रकारची चित्र पाहून जेव्हा तुम्हाला असा प्रश्न पडलो की या अवस्थेची जबाबदारी कोण घेणार आणि या अवस्थेतून त्या माणसांना मुक्त कोण करणार, अशा प्रकारची विचारसरणी, अशा प्रकारची प्रतिक्रिया किंवा सगळ्यात महत्वाचं कोणीच नसेल तर मी त्यांची परिस्थिती बदलतो, हा मी पहा निघालो, अशी प्रतिक्रिया मला असं वाटतं की केवळ सेक्युलरच आहे असं नव्हे तर ती जीवनवादी प्रतिक्रिया आहे. आणि अनेक काळापासून कलावादी आणि जीवनवादी या कलाक्षेत्रामधल्या भूमिकेचा संघर्ष प्रसिद्ध आहे. आणि मला असं वाटतं की चित्र सौंदर्य आहे, आशय जर त्यामधला अस्वस्थ करणार असेल तर ते सुंदर नसून ते तुम्हाला एक चॅलेंज आहे, तुम्हाला एक ते बदलण्याची प्रेरणा त्यातून मिळाली पाहिजे, तर ते सेक्युलर विचाराचं होईल. याच्या पुढचा मुद्दा मान, आणि हा थोडासा क्लिष्ट आहे परंतु समजावून घेण्याचा प्रयत्न करा. बुद्धिस्ट फिलॉसॉफी मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि ही चारच मूलतत्वे मानली जातात. बुद्धिस्ट फिलॉसॉफी मध्ये आकाश तत्व मानलं जात नाही. त्याचं कारण असं, एकदा आकाश तत्व तुम्ही मानलं की जे सर्वव्यापी आकाश आहे, तर मग सर्वव्यापी ईश्वराची, परमात्म्याची कल्पना मांडणं सोयीचं होतं की जे सेक्युलरिझमच्या विरोधी आहे. आणि म्हणून बुद्धाने त्या काळात 2500 वर्षापूर्वी, मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की इतकं सायंटिफिक, आज विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की आकाश नावाची तशी पोकळी कुठे अस्तित्वात नाही,
वगैरे हाही मुद्दा स्वतंत्र व्याख्यानाचा आहे, मी अधिक नंतर बोलेल. पण तुम्हाला सांगू इच्छितो, जी गोष्ट सर्वव्यापी असते ती अस्तित्वात नसते. याचंही विश्लेषण करायला वेळ लागेल. त्याचं कारण असं की आकाश ही सर्वव्यापी असते म्हणून ती अस्तित्वात नसते. याला जोडून मी एवढंच म्हणेन की आपणाला या सगळ्या तात्विक वैचारिकतेचं भान असणं गरजेचं आहे. एवढ्यासाठीच हा क्लिष्ट असलेला परंतु आवश्यक मुद्दा आपल्या पुढे मांडला. सुनील अवतारच्या व्याख्यानामध्ये त्याचा उल्लेख आला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी उघड्या डोळ्याचा बुद्ध काढला. आपण पाचगणीच्या पत्रामध्ये त्याचा आवर्जून उल्लेख केला होता की बाबासाहेबांचं उघड्या डोळ्याचं बुद्धाचं चित्र हे, म्हणजे आपण त्यावेळेला असं म्हटलं की डोळे मोठेला बुद्ध हा धार्मिक आहे. तर ज्या बुद्धाच्या चेहऱ्याच्या पाठीमागे अशी आभा दाखवली जाते ते आध्यात्मिक आहे, तर उघड्या डोळ्याचा बुद्ध हा सेक्युलर आहे. तर बाबासाहेबांनी असंही म्हटलं होतं की मला त्या लेण्यामध्ये ध्यानस्थ बसलेल्या बुद्धापेक्षा चालता असलेला बुद्ध आवडतो. या उघड्या डोळ्याचा बुद्ध काय किंवा चालत असलेला बुद्ध काय, या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की सेक्युलर आर्ट मुवमेंटचा एक मोठा वारसा आहे आणि तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असं मला वाटतं. आपल्याला जो वारसा लाभलेला आहे तो अधिक महत्वाचा आहे. आपल्याकडे ज्या प्रेरणा आहेत त्या मेरिटच्या आहेत. आपल्याकडची परिमाण आणि निकष हे निर्दोष आहेत किंवा मिनिंगफुल आहेत. त्यामुळे आपण दोन्ही बाजूने संपन्न आहोत. आपल्या कलाकृतींच्या प्रेरणा ही मेरिट्स आहेत आणि त्या कलाकृतीचं मोजमाप करणारी परिमाणही मेरिटची आहेत. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो, 2 अनुभव सांगणार. प्राथमिक शाळेत असताना मी एक बुद्धाची गोष्ट वाचली होती. एक मनुष्य एका कालवडीला घेऊन, कालवडमध्ये छोटी गाय, यज्ञात बळी द्यायला घेऊन जातो आणि त्या माणसाला बुद्ध म्हणतो की ती सगळी चर्चा मी सांगत नाही वेळेअभावी. बुद्ध एवढंच म्हणतो की त्या कालवडीला सोडून दे, त्याच्याऐवजी मला बळी द्यायला घेऊन जा. ही एवढीची गोष्ट मी प्राथमिक शाळेत असताना वाचली होती. तिच्यावरती आपल्या परिव्राजक या कथासंग्रहामध्ये विरूप नगरी नावाची साधारणतः 40 ते 50 पानाची अतिशय उत्कृष्ट अशी मी कथा लिहिलेली. आवर्जून आपण वाचावी. माझी आहे म्हणून नव्हे, तर ती मराठीमधली चांगली कथा आहे म्हणून. मला म्हणायचं आहे काय की आपल्याकडे खूप आहे. मला सहज आठवण आली व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाची चित्राची चर्चा जगभर होते आहे, परंतु अजंठाच्या लेण्यातील पद्मपानी बुद्धाच्या त्या बोधिसत्वाची चर्चा कुठेच होत नाही किंवा फारशी होत नाही. म्हणजे हा आपला वारसा आपणच पुढे आणला पाहिजे. याच्या संबंधी आणखीन पुढे मी शेवटी बोलणार आहे समारोपाला 1-2 मिनिटं. असो, मी म्हणालो की आपल्याकडे खूप मोठा वारसा आहे. हा बुद्धाचा वारसा आहे. बुद्धाच्या जीवनामधल्या बुद्धिवादाला आव्हान देणाऱ्या ज्या काही घटना घडल्या त्या घटनावरती
शेकडो चित्रांची मालिका होऊ शकते. हीच गोष्ट कबीराची आहे. कबीराने तर तत्कालीन हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मावरती अतिशय टोकदारपणे टीका केली, विशेषतः या दोन्ही धर्मातल्या पुरोहित वर्चस्ववादावरती. तुम्ही आजान देता किंवा पुकारता किंवा देवळात जाऊन घंटा वाजवता किंवा मस्जिद जाऊन तुम्ही पुकारा करता, तो कबीर म्हणतो की तुमचा देवाने अल्लाह काय बहिरा आहे काय, त्याला ऐकायला येत नाही काय? तो पुढे असं म्हणतोय की मुंगीच्या पावलामध्ये घुंगरू बारे, तर त्याचा सुद्धा आवाज परमेश्वराला, आता ते मांडतात म्हणून आवाज येऊ शकतो, आणि तुम्ही कशाला पुकारता एकमेकाला? किंवा ते दगडाला पुजता तर मी पर्वताला पूजन म्हणतो, पण त्याच्यापेक्षा दगडी जे जात आहे, जे धान्याला पिसून पीठ निर्माण करतं की ज्याच्यामुळे लोकांची पोट भरतात, त्या पुजणाऱ्या दगडापेक्षा आणि पाडापेक्षा ते जाता अधिक महत्वाचं आहे. खूप टोकदारपणे त्यांनी ती सगळी हिंदू मुस्लिम दोन्हींच्या वरती टीका केलेली आहे. क्रांतीबा फुल्यांचं तेच आहे. बाबासाहेबांचं तर विचारायलाच नको. मला असं सुचवायचं आहे, काल मला वाटतं प्रभाकरशी बोलताना 2 दिवसापूर्वी चर्चा झाली की या महापुरुषाची चित्र, ज्याला आपण पोर्ट्रेट म्हणतो, ती कोणी काढायची काढू देत बिचारी, पण या महापुरुषांच्या, या महामानवाच्या जीवनातील जो विवेकवाद आहे, त्यांची नैतिकता आहे, त्यांची सामाजिकता आहे, त्यांची कृती आहे, त्यांचं विवेकवादी विश्लेषण आहे, या सगळ्यांना तुम्ही चित्रांकित करा ना. त्यामुळे कोणी आपल्याला अडचण आणते. याचा पुढचा मुद्दा, इतिहास आणि कलेचा काय संबंध आहे? मी काल म्हणालो तसं की चळवळीत काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला अभ्यासासाठी कोणताही विषय वर्ज्य करता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या साहित्यिकाला, कलाकाराला कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान वर्ज्य करता येणार नाही, बाजूला ठेवता येणार नाही. म्हणून इतिहास आणि कलेचा अन्योन्य संबंध आहे. मला हे मान्य आहे की इतिहास बदलता येत नाही, पण मानवमुक्तीची वर्तमान काळातली जी लढाई चालू आहे, त्या लढाईमध्ये तुम्हाला इतिहासामध्येच पाय रोवून उभं राहावं लागतं. वर्तमानातला कार्यकर्ता इतिहासामध्ये जो पाय रोवून उभा राहतो, तोच वर्तमानातली लढाई जिंकू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास खोदला, तो बुद्धापर्यंत खोदला, आणि तिथं ते पाय रोवून उभा राहिले. त्याच्या पलीड गेलं ना, त्याच्या पलीड सगळं भुसभुशीत आहे, नॉन हिस्ट्री आहे. असो, इतिहास बदलता येत नसला तरी वर्तमान काळात आपल्याला पूरक असा, आपल्याला तारक असा, आपल्या बाजूचा असा त्याचं इंटरप्रिटेशन करता येतं, त्याचा अन्वयार्थ लावता येतो. ज्यांच्याकडे इतिहास नाही किंवा जे खोटारडे लोक आहेत, ते अनेक प्रकारचं इतिहासाचं विद्रुपी करून त्यांच्या बाजूला जाईल, त्यांच्या बाजूला निष्कर्ष निघतील अशा प्रकारची इतिहासाची ते पुनर्मांडणी करतायत, इतिहासाचा अन्वयार्थ लावतायत, इतिहासाचं इंटरप्रिटेशन करतायत. आपल्याला फक्त जो खरा इतिहास आहे तो प्रोजेक्ट करायचा, त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करायची काही गरज नाही. मी एक उदाहरण देईन की अजंठ्याच्या लेण्यामध्ये एक चित्र आहे. मी अनेक वेळेला गेलो, पण मला काय ते पाहता आलं नाही. कदाचित ते आता डिस्ट्रॉय पण झालं असेल. काय चित्र आहे? तर चित्र असं आहे की
सिद्धार्थ जेव्हा ग्रहत्याग किंवा राज्यत्याग करतो तेव्हा त्याला पोचवायला, निरोप द्यायला त्या नगरीच्या वेशीपर्यंत सगळे नागरिक, सगळे नगरवासी आलेले असतात. असं ते चित्र आहे. काय चित्र सांगतं हे? याचा अर्थ असा की आमच्या लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवलं गेलं, चुकीचा इतिहास देऊन मांडून, की सिद्धार्थ हा रात्रीच्या वेळी त्याची पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल झोपलेले असताना गुपचूप रातोरात तो निघून गेला. हा इतिहास खोटा आहे. खरा इतिहास आहे की त्याने यशोधरेशी चर्चा केली होती, आई वडिलांशी चर्चा केलेली होती आणि नगरवासियांना सुद्धा विश्वासात घेतलं होतं आणि मग त्यानं तो ग्रहत्याग, राज्यत्याग केलेला होता. आपण हे चित्र जर काढलं तर त्यांनी उभा केलेला खोटा इतिहास कोलमडून पडेल. मी गेली 4-5 वर्ष त्या चित्राची प्रतिकृती कुठे मिळते का शोधतो आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी नागपूरचे सिनियर जस्ट आर्टिस्ट जे आहेत प्रमोद बाबू रामटेके यांनी त्याची चित्राकृती म्हणजे प्रतिकृती तयार केली होती. पण शोकांतिका अशी की आज ती उपलब्ध नाही. मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये पण जाऊन काही काळ शोधण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या काही मित्रांना मी सांगितलेलं आहे की ते चित्र शोधा, प्रतिकृती शोधा. नसेल तर त्या संदर्भातलं लेखन उपलब्ध आहे. त्या लेखनाच्या आधारे ती कलाकृती तयार करा. मला असं वाटतं की इतिहास बदलता येत नसला तर इतिहास खरा सांगणे, खोटा इतिहास खोटा पाडणे, एवढं जरी काम आपण चित्राच्या माध्यमातून करू शकलो तर ती मोठी कामगिरी होईल. आता या प्रसंगासंबंधी लिहिलेलं आहे का? ते लिहिलेलं आहे बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये आहे, आणखी अनेकांच्या पुस्तकामध्ये आहे. परंतु शब्दापेक्षा चित्र हे नेहमी प्रभावी असतं. म्हणून माझा आग्रह आहे की याचं चित्र प्रतिकृती तयार करावी. आर्ट फॉर्म नावाचं एक पुस्तक आहे संपादित केलेलं. त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, व्हॉट कॅन आर्ट डू फॉर द प्रेझेंट अँड फ्युचर. मला असं वाटतं की सगळ्या चित्रकारांनी, सगळ्या कलावंतांनी हे आर्टिकल मुळातून वाचावं. म्हणजे कला ही वर्तमान काळासाठी आणि भविष्य काळासाठी काय करू शकते त्याचं एक दिग्दर्शन त्यामध्ये केलेलं आहे. मी आपला फार वेळ घेत नाही त्यामध्ये, पण त्यातली 1-2 वाक्य किंवा आपण जे वर्धापूरच्या कार्यशाळेमध्ये जे पत्र पाठवलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे वाक्य दिलं होतं की आवर अवेअरनेस कॅन बी डेव्हलप्ड टू such an extent that there is no line between the art of everyday life and the art of the museum. मला असं वाटतं खूप सूचक हे वाक्य. मला पुन्हा पुन्हा आपणाला हे सांगायचं आहे की माणसाचं जगणं आणि कला याच्यामध्ये कसलाही भेद करता उपयोगाचा नाही. मी काल ज्याचा उल्लेख केला की माझ्या 6व्या इंद्रियाचा शोध याच्यामध्ये, त्यामध्ये सगळ्या कला, शिल्पकला, नृत्यकला, संगीत कला, शिल्पकला आणि सगळी तत्कालीन तत्वज्ञान याच्या पलीकडे माणसाचं नैतिक जगणं कसं महत्वाचं आहे, किंबहुना सगळ्या कला, तत्वज्ञान आणि माणसाचं जगणं हे अलग अलग करता येणार नाही, अशा प्रकारचं एक भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे. मला असं वाटतं की आणखीन एक विधान त्या पुस्तकातलं मी कोट करू इच्छितो. तो म्हणतो की आपली एक पृथ्वी ही छोटं प्लॅनेट आहे, ग्रह आहे, त्याचं आपलं आयुष्य आहे. ते आपण ग्रेस, ज्याला आपण काही त्याचा अर्थ निघू शकतो,
त्याच्या आधारानं आपण ते जतन करूया. म्हणजे ज्या कोरोनाच्या कालखंडामध्ये हे वाक्य मला अधिक सूचक वाटतं, रिलेव्हंट वाटतं, सुसंगत वाटतं. मी तर म्हणतो की आपली पृथ्वी विश्वाच्या पसाऱ्यामध्ये फार छोटी आहे आणि त्याच्यामधलं आपलं आयुष्य आणखीन छोटं आहे. ते सगळे मिळून व्यवस्थित जगूया. समाजाच्या जगण्याचं, मानवी जगण्याचं जतन करूया, हा संदेश तो देतो कलावंतांना. आणि आणखीन तो असं म्हणतो, मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो, इंग्रजीमध्ये आहे. देर इज अन अर्जंट नीड टू एक्सटेंड आवर एन्व्हायरमेंटल अवेअरनेस टू लार्जर अँड लेस स्पेशलाइज्ड ग्रुप्स ऑफ पीपल. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. We are not simply facing questions of which picture to hang on the wall or what color to paint public buildings, but of life and death, and it is all connected. शेवटचं एक त्यानं सूत्र मानले की वी फॉर्म आर्ट, आर्ट फॉर्म्स अस. असो, ते पुस्तकाने तो आर्टिकल आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी वाचावं. मी आता समारोपाकडे येतो. एक 5 मिनिटं लागतील अजून. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची आणि कलेची काय म्हणजे परस्पर काय संबंध आहे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे आणि राजा ढालेने त्याचा विस्ताराने मांडणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं की आपल्याकडे कलेकडे जातीच्या चष्म्यातून बघितलं जात. म्हणजे कलेची पारख ही जातीच्या अनुषंगाने केली जाते. त्याला एक आधार असा आहे की पूर्वी जन्मजात काही व्यवसाय यायचे आणि व्यवसायाचा आणि काही कलांचा अन्योन्य संबंध असायचा. मी 2 उदाहरण देईन किंवा बाबासाहेबांचं पुढचं वाक्य सांगतो अगोदर की त्यांचं म्हणणं असं आहे की जन्मजात इथे व्यवसाय येत असल्यामुळे काही व्यवसाय कलेशी निगडीत असल्यामुळे त्या जातीत जन्माला येणाऱ्या माणसाला तो विशिष्ट व्यवसाय आणि ते विशिष्ट कला नाईलाजानं स्वीकारावी लागते. त्याच्या आवडीनिवडीला तिथं वाव नसल्यामुळे भारतीय कला ही अवकळेला भारतीय कला ही म्हणजे भारतीय कलेला अवकळा प्राप्त झालेली आहे. जास्त कशाला आज ही आपण जातीचा आणि काय विशिष्ट कलांचा संबंध कसा जोडतो. वारली चित्रकला म्हणून आज आपण एका जमातीचा आणि चित्रकलेचा विशिष्ट संबंध जोडतोच ना. किंवा काल लोकसत्तेमध्ये एक आर्टिकल आलं, रखरखीत हवेतला गारवा नावाचं, मला वाटतं प्रतिमा वाघ यांचं. त्याच्यातलं एक वाक्य असं आहे किंवा तिनं काय म्हटलेलं आहे की घराच्या भिंतीवर लिंपन काम करणाऱ्या, लेपन करण्याचं काम करणाऱ्या रबारी जातीची किंवा जमातीची ही पारंपरिक कला आहे. म्हणजे त्या भिंती लिपन करण्याच्या कलेचा आणि त्या रबारी जमातीचा तिने संबंध जोडलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा आपण पाहतो की कला आणि विशिष्ट जातीचा संबंध आजही जोडला जातो. म्हणून मला असं वाटतं की आज सुद्धा कलेची पारख ही, कलेची ओळख ही जातीशी संबंधित अशी होते. ती कलेच्या निकषातून होत नाही आणि त्यातून एक मग अदृश्य असा, सुप्त असा एक विचार डेव्हलप होतो, ज्याची जाणीव लगेच होत नाही. तो विचार म्हणजे श्रेष्ठ जातीच्या कलावंताची कला श्रेष्ठ आणि निकृष्ट जातीच्या माणसाची कला निकृष्ट असो. आणि समजा अगदीच जर कनिष्ठ मानलेल्या कलावंताची कलाकृती श्रेष्ठ झालीच तर तिची मग हेटाळणी दलित कला, दलित साहित्य म्हणून करायची. हे मी अतिशय गांभीर्याने आणि जबाबदारीने विधान करतो. म्हणजे तुम्हाला
दलित म्हणणं, दलित साहित्य म्हणणं, तुमच्या कलेला दलित कला म्हणणं, हे तुम्हाला हिणवल्याचा प्रकार आहे. मी माझा एक अनुभव सांगतो. परिव्राजक मधली एक कथा जी आहे ती प्रतिष्ठानच्या मासिकामध्ये छापली गेली. मला वाटते 95-96 साल असेल. तर त्यावेळेला संपादकीयात असं लिहिलं गेलं की या अंकामध्ये एका दलित कथा लेखकाची कथा देत आहोत. वास्तविक पाहता माझ्या कथेमध्ये ज्याला दलित मानणारे जे काय दलित म्हणून असेल त्यात दलित नावाचं काही त्यात नव्हतं. त्यानं तशी पत्रही गेली त्या काळात. पण माझं नाव कांबळे असल्यामुळे मी दलित, तशी माझी कथा सुद्धा आणि माझं साहित्य सुद्धा दलित. आता ह्याला काय म्हणावं? पुढे ते पुस्तक सगळं मुंबईच्या MA च्या अभ्यासक्रमाला लागलं. मला असं वाटतं ते सुद्धा दलित साहित्याच्या पेपरसाठीच लावलं असावं. असो, माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला तुमची हे अवहेलना करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे आहेत. त्यापैकी तुम्हाला दलित म्हणून हिणवणं हा एक त्यातला मार्ग आहे. एवढंच आज मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं. लढाई चालू आहे, सांस्कृतिक संघर्ष चालू आहे. जे लोक फुले आंबेडकरांच्या चळवळीच्या बाजूनं आपापल्या कलाकृतीच्या माध्यमातून उभं राहायला पाहिजे, किमान त्यांनी तरी प्रस्थापिताच्या बाजूकडे जाऊन, मला हे माहिती आहे की साहित्याच्या क्षेत्रात आपण बऱ्यापैकी जम बसवला असला तरी चित्रकलेच्या बाबतीत अजून नाही. त्याचं कारण असं आहे की साहित्याच्या क्षेत्रातली बरीचशीच मंडळी ही अन्य कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला उदरनिर्वाह करण्याची त्यांची सोय होती, नोकरी होती वगैरे वगैरे. मला हेही मान्य आहे की आपण वेगवेगळ्या वैचारिक स्कूल मधून आलेलो आहोत. हे मी का सांगतो आहे आता की आपल्याला पुढे सगळा कारभार घेऊन जायचा आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. त्यासाठी काय पथ्य पाळले पाहिजे. त्यातलं पहिलं पथ्य असं की मला कळालं ते फायनल असं न मानणे, दुसऱ्यालाही त्यामध्ये काय कळू शकतं याची जाणीव ठेवणे, आणि त्यासाठी पहिल्यांदा हे मान्य करणे की आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या वैचारिक स्कूल मधून आलेले असतील किंवा एकाच स्कूलचं वेगवेगळं आकलन असू शकतं. त्यासंबंधी आपण मॅक्झिमम कॉमन प्रोग्राम घ्यावा, मिनिमम कॉमन प्रोग्राम नव्हे, मॅक्झिमम कॉमन प्रोग्राम घ्यावा आणि पुढे जावं, मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की चित्रकलेबरोबर आता फोटोग्राफी आपल्याबरोबर आलेली आहे किंवा आपण त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. शिल्पकला आहे, नाट्य आहे, चित्रपट आहे. या क्षेत्रातल्या कलावंतांना हे आपण जोडून घेतलं पाहिजे. आणि ही लढाई आपली वर्तमानातली जी आहे ती आपण निष्ठेनं आणि सर्व ताकदीनं लढली पाहिजे. ही जी मी काय भूमिका मांडली ती सेक्युलर आर्टची भूमिका पूर्ण नाही. म्हणजे वेळेच्या अभावी जेवढ्यांना मला स्पर्श करता आला तेवढ्यानाच मी स्पर्श केला. पण हे सगळं मी लिहून काढत आहे. आपल्याशी चर्चा करून त्याला लिखित आणखी व्यवस्थित रूप देता येईल. तातडीची चर्चा करण्यासाठी, आणि तो सर्व महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे कला समीक्षकांची वानवा आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामधल्या, विशेषतः कला क्षेत्रामध्ये दोन लोक घातक असतात. एक ज्याला कलेतलं काही कळत नाही, त्याची स्तुती किंवा निंदा हे जसं घातक आहे, तसं ज्याला कळतं त्याचं मौन हे सुद्धा घातक आहे. मला असं वाटतं की
समीक्षकांची सुद्धा एखादी कार्यशाळा घेऊन त्यांचा पण काही एक रोल आहे, तो आपण नीट समजावून घेतला पाहिजे. असो, अं, आपल्याला लाभलेला जो वारसा आहे, वैचारिक, सांस्कृतिक, तात्विक, तर गौतम बुद्धापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत आहे. आपल्याला तो वारसा फक्त आपल्या कलेच्या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. आणि तो पुढे नेणं म्हणजे मानवी मुक्तीच्या लढ्यामध्ये आपली एक राष्ट्र भूमिका पार पाडणं आहे. ते आपण पार पाडूया. सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. जय भीम.